ऑपरेशन सिंदूरच्या नंतर एकीकडे सगळे जण कौतुक करत असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काहीसा वेगळा सूर आळवला होता आणि आता त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी जी मागणी केली आहे तो काहीसा आश्चर्याचा विषय ठरली आहे। ही परिस्थिती विजयाची नसून सीज फायर म्हणजेच युद्धविरामाची आहे आणि म्हणूनच ज्या घटनेमध्ये आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला त्याच काळामध्ये साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत अशा आशयाचं पत्र अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय। अमित ठाकरेंच्या या पत्रावरती वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटायला सुरुवात झाली आहे। तर अमित ठाकरे यांच्या पत्रामधल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती एक नजर टाकूयात। आपल्या सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा, कुटुंबाचं धैर्य हे अभिव्यक्त व्हावं। आनंददर्शक आंदोलनं, विजय यात्रा समर्पक वाटत नाही। शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे। समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे। पाकिस्तानचा गत इतिहास बघता त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवणं कठीण आहे। नागरिकांना सजग ठेवणं, युद्धजन्य स्थितीमधल्या वर्तनाचं मार्गदर्शन करणं महत्त्वाचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।